नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना छान सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, येत्या 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारच्या दिवशी आहे आषाढ दीप अमावस्या. यावर्षी दीप अमावस्या 12 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला अनेक ठिकाणी दीप अमावस्या, दर्श अमावस्या आणि गटारी अमावस्या अशा नावांनी ओळखलं जातं. दीप अमावस्या हा आपल्या धार्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. दीप म्हणजेच प्रकाश. आपल्या संस्कृतीमध्ये दिवा हा ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करून ते प्रज्वलित केले जातात. धार्मिक श्रद्धेनुसार दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मक वातावरण, सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसंच बघा, आषाढ महिन्याच्या समाप्तीनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यामुळे दीपपूजनाच्या माध्यमातून पवित्र श्रावण महिन्याचं स्वागत करण्याची देखील परंपरा आहे. दीप अमावस्या ही पितरांच्या स्मरणासाठी देखील महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते, नैवेद्य अर्पण केला जातो आणि काही ठिकाणी पितरांच्या स्मरणार्थ दिवा देखील प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अशा प्रकारे पितरांचं स्मरण आणि सेवा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या या पवित्र दिवशी अनेक जण आपल्या श्रद्धेनुसार विविध पूजा, सेवा आणि उपाय करत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक सोपा आणि अतिशय श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे. दीप अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ नेमका कुठे दिवा लावायचा आहे, कोणत्या वेळेला दिवा लावायचा आहे, दिवा लावताना कोणती प्रार्थना करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी केला तरी चालेल आणि संध्याकाळी केला तरी देखील चालेल. तर मंडळी, दीप अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा तुम्ही आवर्जून लावायचा आहे. कारण दीप अमावस्या हा पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना आणि सेवा केल्याने त्यांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात आणि म्हणूनच पितरांचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या शांतीसाठी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा मंडळी, आपल्या घरामध्ये पितृदोष आहे असं मानलं जात असेल तर काही धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. उदाहरणार्थ, घरामध्ये सतत दुःख, वादविवाद, मानसिक अस्वस्थता आणि काही ना काही संकट येत असल्याची भावना अनेकांच्या मनामध्ये असते. पितृदोष म्हणजे काय तर धार्मिक मान्यतेनुसार पूर्वजांशी संबंधित काही अपूर्ण कर्म, त्यांच्या आत्म्याला शांती न मिळणं किंवा पूर्वजांचं योग्य प्रकारे स्मरण आणि विधी न होणं यांच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. त्यामुळे आपल्या पितरांचं स्मरण, तर्पण आणि सेवा प्रत्येक अमावस्येला आपल्या श्रद्धेनुसार करायलाच पाहिजे. आणि बघा, जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात. म्हणजेच बघा, घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होतात, सतत वादविवाद, क्लेश होतात किंवा मग आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात, त्यांचा विवाह योग जो आहे तो जुळून येत नाही. तर याला देखील पितृदोष जो आहे तो कारणीभूत असू शकतो. त्याचबरोबर बघा, आपला एखादा व्यवसाय आहे किंवा मग आपण एखादी नोकरी करत आहे, त्यामध्ये आपल्याला सतत अपयश येतं, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मग आपला उद्योग व्यवसाय जो आहे तर तो देखील चांगला चालत नाही. तर इथे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो असू शकतो. तसेच बघा, घरामध्ये वारंवार आजारपण असणं, आर्थिक अडचणी निर्माण होणं, मुलांच्या प्रगतीबाबत चिंता वाटणं किंवा घरातील वातावरणामध्ये सतत ताणतणाव जाणवणं, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला पितृदोष असू शकतो. आणि म्हणूनच बघा, आपल्याला या दीप अमावस्येला या काही समस्या जर आपल्या घरामध्ये येत असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता बघा, हा दिवा नेमका का लावायचा? दिवा हा प्रकाशाचं प्रतीक मानला जातो. अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणं हा दिव्याचा सुंदर संदेश आहे.
त्यामुळे पितरांच्या स्मरणार्थ दिवा प्रज्वलित करून आपण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. म्हणूनच आपल्याला दीप अमावस्येला हा दिवा लावायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा दिवा नेमका कुठे लावायचा आणि कोणत्या वेळेमध्ये लावायचा. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर तुम्ही दुपारी 12 वाजण्यापूर्वी दिवा लावू शकता आणि जर संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर सायंकाळी 5:30 वाजल्यानंतर आपल्या सोयीने रात्रीपर्यंत हा दिवा प्रज्वलित करून पितरांचं स्मरण तुम्ही करू शकता. मंडळी, आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत किंवा मग दिवा नेमका कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून घ्या आणि शक्यतो तुटलेली किंवा फुटलेली पंती घेऊ नका. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिवा घेतला तरी चालेल. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये कणकेचा दिवा अत्यंत शुभ मानला जातो. या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात ठेवायची आहे. त्यानंतर दिव्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. हे तेल जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर घरामध्ये जे तेल उपलब्ध आहे ते तेल तुम्ही वापरू शकता. यानंतर दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही काळे तीळ टाकू शकता. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये जिथं पिण्याचं पाणी आपण ठेवलेलं असतं, माठ, फिल्टर, हंडा किंवा मग पाण्याचं दुसरं कोणतंही ठिकाण, त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे. जर तुम्ही हा दिवा सकाळी लावत असाल तर तो किमान दुपारी 12 वाजेपर्यंत तेवत राहील एवढंच तेल त्यामध्ये घालायचं आहे. दिवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची आणि तो पेटलेला असताना त्यावर लक्ष ठेवण्याची देखील तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. तसंच जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करत असाल तर दिव्यामध्ये पुरेसं तेल घालायचं आहे आणि तो दिवा काही काळ तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मंडळी, यानंतर पितरांच्या स्मरणार्थ आणखीन एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे. आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्या आशीर्वादासाठी घराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला दिवा लावायचा असतो. हा दिवा आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं आणि त्यांचं स्मरण करण्याचं एक माध्यम मानलं जातं. या दिव्यासाठीही तुम्हाला कणकेचा दिवा किंवा मग मातीची पंती तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल, दुहेरी कापसाची वात आणि आपल्या श्रद्धेनुसार थोडी पिवळी मोहरी किंवा मग काळे तीळ तुम्ही टाकू शकता. आता बघा, हा दिवा नेमका आपल्याला कुठे ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेरून आत प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला सुरक्षित जागी हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्याजवळ 1 ग्लास पाणी देखील ठेवायचं आहे. आणि यानंतर आणखीन एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर उपलब्ध असलेल्या सुरक्षित जागी दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे. या दिव्यासाठीही आपल्याला त्याच पद्धतीने दिवा तयार करायचा आहे. 1 ग्लास पाणी जवळ ठेवायचं आहे आणि 5 अगरबत्त्या आपल्याला लावायच्या आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं मनोभावे स्मरण करायचं आहे आणि आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यांच्या शांतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि आपल्या श्रद्धेनुसार एक वेळा आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पितरांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात जोडून आपल्या पितरांना म्हणायचं आहे, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर, आमच्याकडून काही अपराध झाला असेल तर आम्हाला माफ करा. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहू द्या. आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू द्या. आमच्या घरामध्ये पितृदोष असल्याचं तो दूर होऊ द्या आणि आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. अशा प्रकारे आपल्याला मनापासून आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर मंडळी, तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर तिथेही तुम्ही संध्याकाळी एक दिवा लावू शकता. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पिंपळ वृक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं. पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूचं वास्तव्य असल्याची श्रद्धा आहे आणि पितरांच्या स्मरणासाठीही पिंपळ वृक्षाला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा लावायचा आहे.
तसंच बघा, तुमच्या घराजवळ नदी, तलाव किंवा वाहतं पाणी असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार या दीप अमावस्येला जर आपण नदी, तलाव या ठिकाणी जर दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात, नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी जी आहे तर ती प्राप्त होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला दीप अमावस्येला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ, पितरांची आठवण म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत. शक्य असेल तर तुम्हाला जिथे मी दिवे लावायला सांगितले आहेत त्या सर्व ठिकाणी तुम्ही दिवे लावू शकता. पण प्रत्येक ठिकाणी दिवा लावणं शक्य नसेल तरी काही हरकत नाही. किमान एका ठिकाणी तरी आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ मनोभावे एक दिवा नक्की लावायचा आहे. कारण या सेवेमध्ये दिव्यांची संख्या महत्त्वाची नसून आपल्या मनातील श्रद्धा, कृतज्ञता आणि आपल्या पितरांचं स्मरण ही भावना अधिक महत्त्वाची आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.